हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. MCQची सिरीज आपण टेलिग्रामला सुरू केली आहे. तुम्ही सोडत असाल ते सिरियसली. त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की आपण ज्या काही गोष्टी अभ्यास करतो, समजून घेतो, पण त्याचं ॲप्लिकेशन ज्या वेळेला करतो तेव्हा आपण कमी पडतो. परीक्षेत पण हेच होतं, वाचलेल्या गोष्टी, समजलेल्या गोष्टी उत्तर देता येत नाहीत पेपरमधले जे प्रश्न टाकलेले आहेत आयोगाने. ते एक्झॅक्टली त्याच गोष्टीमध्ये सुधारणा व्हावी, इम्प्रूव्हमेंट ही इथंच व्हावी, परीक्षेत नको. आणि त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला जास्तीत जास्त मार्क घेता येईल अशा स्वरूपातील प्रश्न टेलिग्रामला टाकलेले आहेत. त्यातला हा एक प्रश्न बघा. तुटीच्या अर्थसंकल्पाचे अर्थव्यवस्थेवर पुढीलपैकी कोणते नकारात्मक परिणाम दिसून येतील? म्हणजे हा सार्वजनिक वित्त या टॉपिकवर हा प्रश्न आहे. पण इथं नुसता एकच टॉपिक क्लिअर असून चालत नाही. तुम्ही जर नीट बघितला तर ऑप्शन मंदीची परिस्थिती दूर होईल, गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल, महागाईचे प्रमाण वाढेल असं इथं म्हणजेच तेजी मंदी आली म्हणजेच परत महागाई हा टॉपिकही मेन्शन केलेला आहे. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणलात तर मग तुम्ही उद्योग वगैरे घेऊ शकता, इतर कुठलाही. सो इथं काय सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कन्सेप्ट ही पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. कुठली कन्सेप्ट? सार्वजनिक वित्तामधली तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? म्हणजेच एकूण सरकारचं जे उत्पन्न असतं ते आणि खर्च या दोन्हीला आपण अर्थसंकल्प म्हणतो. म्हणजे जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो तेव्हा त्याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणायचं. म्हणजे सरळ सरळ इथं सरकारचा खर्च जास्त असतो, ही झाली कन्सेप्ट. पहिल्यांदा क्लिअर झाली, अंडरस्टँडिंग. आता त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. ॲप्लिकेशन म्हणजेच काय? तर इथं या खर्चाचा परिणाम हा नेमका काय झाला? जर खर्च सरकारने वाढला तर मंदीची परिस्थिती दूर होईल. यस, बिलकुल होणार ना. बरं, गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल का? चांगली गोष्ट आहे. सरकारने खर्च केल्यावर इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं, इन्व्हेस्टमेंट वाढते, प्रायव्हेट असेल इंडस्ट्रियलायझेशन वाढतं. बरं, महागाईचं प्रमाण वाढेल का? तर तेही वाढेल. म्हणजे एकंदरीत हे परिणाम बघितलात तर तिन्ही परिणाम दिसून येईल. कशाचा? या खर्चाचा. म्हणजे हे काय झालं? तुमचं ॲप्लिकेशन झालं. आता इथं तुम्हाला ह्या सगळ्यातून वरील सर्व हा पर्याय दिसला असेल आणि बऱ्याच जणांनी तो निवडला सुद्धा. पण त्याच्या आधीचा शब्द काय? नकारात्मक परिणाम. इथं खरा कस सुरू होतो, इथंच रिझल्ट ठरतो. हे सगळे त्याचे परिणाम आहेत. कशाचे? तुटीचे अर्थ भरण्याचे. पण तुम्हाला स्पेसिफिकली निगेटिव्ह परिणाम विचारला आहे, नकारात्मक. मग मंदीची परिस्थिती दूर होणे पॉझिटिव्ह परिणाम आहे ना, हा निगेटिव्हमध्ये कसा येईल? गुंतवणुकीचे प्रमाण वाढणं हा पण पॉझिटिव्ह परिणाम आहे, हा कसा येईल नकारात्मकमध्ये? आणि मग महागाईचे प्रमाण वाढणं, ॲक्च्युली महागाई वाढणं ही नकारात्मक अँगलने घेतली जाते. सो युअर आन्सर इज थर्ड ऑप्शन. इज दॅट क्लिअर? विचार करा प्रश्नाची डेप्थ किती आहे, कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, त्याचं ॲप्लिकेशन. ॲट द सेम टाइम तुम्हाला इथं हे जमलं पाहिजे, इंटरलिंकिंग विथ अदर टॉपिक. म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प सार्वजनिक वित्तामध्ये येतं, पण त्याचा संबंध महागाईसोबत, त्याचा संबंध गुंतवणुकीसोबत, तेजीसोबत, मंदीसोबत. म्हणजे अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग. आणि प्रश्नामध्ये सुद्धा काही अंडरस्टँड, नीट समजून घेणं, डिकोड करणं, इम्पॉर्टंट कीवर्ड्स म्हणजेच त्याचा परिणाम सकारात्मक की नकारात्मक की जनरल ओव्हरऑल परिणाम विचारला आहे. अशा पद्धतीनं प्रश्न जर आपण सॉल्व्ह केले तर इतरांच्या तुलनेत नक्कीच एक पाऊल आपण पुढे जाऊ. आणि एक्झॅक्टली याच अशा प्रश्नाला डेप्थलाच तुम्हाला कस लागतो, रिझल्ट इथंच ठरतो. ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला. थँक्यू.